याआधी सुद्धा हे आरक्षण जे आहे ते फेटाळले. त्याच्या काही कमी मला असं वाटतं का सुप्रीम कोर्टानं फेटाळलं म्हणून आता ते स्वीकारल्या जाणार नाही, अशा निगेटिव्ह भावना घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. हे विरोधक म्हणून बोलत असेल तर हा भाग अलग आहे, परंतु आता जी तयारी सरकारनं केली, शिंदे साहेबांनं केली, ती अतिशय मजबूत केलेली आहे आणि एकनाथजी शिंदेनं छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानं त्यांना ते शपथ पूर्णच करावं लागेल, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांची ओळख मिटून जाणार, लक्षात घ्या. आणि मग हा सगळा विचार घेऊनच हा जो विधेयक आणला आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच विधेयक आलेला आहे.